दादाची ओळख आहे इथे. तुम्हाला नंबर शेअर करतो मी. नाही आहे हे लोक जाऊन आले ते. आता रस्ता दाखवतो इकडून आणि आम्ही चाललो अपोजिट साईडला. आता पुढे बघू कुठे की आम्ही इकडच्या डोंगरावर चढलो आणि आम्हाला हा सनराईज बघायला मिळाला. नमस्कार मंडळी, माझं नाव सर्वेश तेरेकर. मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वेश ब्लॉग म्हणून. तर आज आम्ही जात आहोत रतनगड फोर्टला. तर आत्ता आम्ही चर्चगेटला आहोत आणि आमची 9:30 वाजता ट्रेन आहे CSTवरून. तर नेक्स्ट प्रवास CSTवरून आहे. आता माझ्यासोबत आहे आशिक आपले, आशिक आणि सौरभ. या आमच्या ग्रुपमधले 2 जण पुढे येऊन झोपले होते आणि आम्हाला ठेवून आले मागे. अजून बाकीचे माहीत नाही कुठे आहेत. काय बोललो तुम्ही? काय बोलला आता तुला माहिती. आता चेकपोस्ट आलो आम्ही. चेकपोस्टला दादा किती रुपये तिकीट आली? 30 रुपये तिकीट. आम्ही 9 जण आहोत, पण दादाने फसवून आम्हाला 6 जणी तिकीट घेतलेले आहे. काय आलंय? अच्छा, ते पण असे यायला लागले. दादाची ओळख आहे इथे. तुम्हाला नंबर शेअर करतो मी. लोकलच आहे दादा आपला. त्यामुळे आता आम्ही कॉम्प्रोमाइज करतो. बाकी 4 जण मयूर आहे आणि बाकी सगळे पुढे शेट लोक आहेत. सगळे पुढे शेट लोक बसलेत. जास्त कोणते प्राणी तिथे? कोल्हे जास्त आहेत ना? सगळे आहेत. बिबटे आहे. बिबट्या आहे की आपलं हे आहे पट्ट्यावाला आहे? पट्ट्यावाला आहे आपल्याकडे नाही. इथे आपल्याकडे आलाय आता. इकडे पण नाही भेटत. इथं वार्ता झाली पट्ट्यावाल्यांची. आमच्याकडे सोडलं आता रे. आपल्याकडे याला काय माहिती, हा मुंबईला राहिलेला. कोण? आपल्याकडे नाही, पट्ट्यावाला अशिक नाही आहेत आपल्याकडे. कोकणात कुठे? तुमच्याकडे आहेत काय? कारण बिबट्या माहिती आहेत. सध्या आले कोकणामध्ये पट्टेनी. काही फोटो काढतायत पण काही गाडी आल्या. तर आता आम्ही रत्नागिरी पायथ्याशी आलो आहोत. वाजले सकाळचे 4:30 आणि ट्रेकला चालू करत आहोत आता 4:30 वाजता. चलो लेट्स गो. मजा करते. शेवटला मी आहे. एकदम जबरदस्त ट्रेकिंग चालू झाली आता. रस्ता माहित नाही, चुकतायत. हे खाली बघून चाला सगळ्यांनी. फुलांचं काय नाव काय आहे? अशी फुलं वरती रतनगडवरती खूप आहेत, खूप. तेच बघण्यासाठी आम्ही लवकर चाललोय. नाईट ट्रेक करतोय कारण मॉर्निंगला सनराईज बघायला आहे. काय बोलतो मी? सनराईज बघायचं दिसते काय? हा पायाचे शिक्के दिसत का बा? नाही रे, हे बघ ना, गवत झडलेलं. चला बघूया आता काय होते पुढे. कुठपर्यंत जातोय असं नाही आहे. हे लोक जाऊन आले ते. आता रस्ता दाखवतो इकडून आणि आम्ही चाललो अपोजिट साईडला. आता पुढे बघू
कुठे जाता येते. अरे येतो आम्ही मागून मॅपवर दुसरीकडे दाखवतो. चल जाऊया आता सगळे गे. चांगलं बोले. रस्ता चुकलेला आहे. अशा प्रकारे शानदार प्रकारे रस्ता चुकलेला आहे आणि तरी पण आम्ही जिद्द काय सोडलेली नाही. चुकून माकून कुठून तरी आलोय आता. चुकत माकत आमच्या गावात मजबूत दमलोय. चालूच आहे. ऐक तू दिसणार नाही तेवढा कॅप्चर कर बघून घ्या. सनराईज दिसणार नाही ना पण. The view. तर आम्हाला ह्या टोकाला जायचं होतं रतनगडच्या आणि प्रॉब्लेम असं झाला की आम्ही इकडच्या डोंगरावर चढलो आणि आम्हाला हा सनराईज बघायला मिळाला. एक नंबर व्ह्यू मिळाला आहे. पण आता आम्हाला रतनगडवर जायला असं उलटं फिरून जावं लागणार आहे. हवा काय सुटली जोरात. रतनगड राहायला बाजूला आणि आम्ही आलो दुसऱ्या डोंगरावरती. धुकं झालंय. पावसाचं वातावरण झालं. थंडी खूप लागते आता एकदम जबरदस्त. काय मग कुणा कसं वाटतं तुला? अरे मस्त एकदम. क्लायमेट एकदम मस्त आहे. एकदम आमच्यासोबत परत येऊ नका. रस्ता चुकलेला आहे आम्ही. गाईडला घेऊन
पुढे नुसतं धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे. आणि त्या रतनगडचा मेन पॉईंट आहे तिथे आहोत. त्याच्यामध्ये कातळामध्ये पायऱ्या खोदलेल्या आहेत. पाऊस बहुतेक पाऊस आला. आपण लवकरात लवकर जावं पाहिजे.